बातमी पुण्याची आहे। पुण्यात धक्कादायक आणि संतापजनक प्रकारे दैवी शक्ती प्राप्त असल्याचा दावा करत अत्याचार करण्यात आलाय। लहान मुलींचा लैंगिक शोषण केल्याचा आरोप स्वप्नील लांडे याच्यावर आहे। लैंगिक शोषणाचा आरोप स्वप्नील लांडे हा स्वतःला गुरुवर्य म्हणून घेतो। स्वयंघोषित गुरुवर्य श्रद्धेच्या नावाखाली असला प्रकार या ठिकाणी सुरू आहे। बोंदुगिरीवर पुन्हा एकदा गंभीर सवाल उपस्थित आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडे। बालाजी, काय आहे हा नेमका सगळा प्रकार? राघवी, स्वप्नील लांडे हा स्वतःला गुरुवर्य म्हणून घेतो आणि तो पुण्यातल्या बिबेवाडी परिसरात राहत होता। त्याच्यावरती जे आहे ते अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे आणि त्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सध्या हा स्वप्नील लांडे जो आहे तो फरार झालेला आहे। मात्र अंधश्रद्धेचा, भीतीचा, चमत्कारांचा सगळी भीती दाखवून जे आहे ती या कुटुंबाला विश्वासात घेतलं गेलं आणि त्यानंतर त्या लहान अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण या भोंदूबाबांनी केल्याचं पाहायला मिळते। या सगळ्या विरोधात जेव्हा तक्रार आली त्यानंतर आता बाल हक्क समितीकडून याच्या विरोधात FIR दाखल करण्यात आलेला आहे। पुणे पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलेला आहे। प्राथमिक तपासामध्ये असं दिसतंय की जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेचा बाजार या भोंदूबाबांनी मांडला आणि त्या श्रद्धेच्या विश्वासाला जो भावना असते ती भावना या भोंदूबाबावर त्या लोकांची होती आणि त्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो करण्यात आलेला आहे। अतिशय घृणास्पद या अल्पवयीन मुलीला गुप्त ठिकाणी जे आहे ते अतिशय घृणास्पद काम करून जे आहे तुला अडचण असेल तर आम्ही सोडवतो अशा पद्धतीचं त्या मुलीला या भोंदूबाबाने सांगितलेलं होतं। या भोंदूबाबाचा आता सध्या पोलीस शोध घेत आहेत। हा फरार झालेला आहे। मात्र पोलिसांच्या तपासात ही सगळी घटना घडल्याची माहिती समोर आलेली आहे आणि आता पोलिसांचे अनेक पथकं जे आहेत ते या भोंदूबाबाच्या शोधासाठी झालेले आहेत। स्वतःला या आई तुळजा भवानीचा भक्त म्हणून, गुरुवर्य म्हणून हा सगळीकडे बिबेवाडी परिसरात वावरत होता। अनेक भक्त याच्याकडे येत होते आणि त्याचाच गैरफायदा जो आहे तो या भोंदूबाबाने घेतला आणि या लहान मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर FIR सुद्धा दाखल झालेला आहे। आता पुढील तपास पोलीस करतायत। नेमका हा भोंदूबाबा पोलिसांना कधी सापडतो हे पाहणं महत्वाचं आहे। बालाजी, किती वर्षांपासून बिबेवाडीमध्ये या स्वप्नील लांडेनं आपलं बस्तान ताटलेलं होतं? किती जणांनी या सगळ्या प्रकरणी आरोप करत तक्रार दाखल करण्याकरता पुढाकार घेतलाय? याविषयी काही माहिती आहे? या सगळ्या प्रकाराबद्दल 2-3 वर्षापासून हा या परिसरामध्ये राहतो, म्हणजे पूजा अर्चा करतो, लोकांना गुरुवर्य म्हणून सांगतो आणि त्यांच्यासाठी पाया पडून घेतो। अशा प्रकारचा हा सगळा प्रकार आहे। या सगळ्या अल्पवयीन मुलीची ही तक्रार असल्याने नेमकं किती लोकांनी ही तक्रार दिली हे आता सांगतो। बालाजी, माफ करा, काही सेकंद मी तुम्हाला थांबवते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।